नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. जगभरातील अर्थव्यवस्था, युद्ध, कमोडिटी मार्केट, महागाई आणि शेअर बाजारातील प्रत्येक हालचालीचा थेट परिणाम आता आपल्या खिशावर होताना दिसत आहे. एका बाजूला रशिया युक्रेन युद्धाने नव्या टप्प्यात प्रवेश केला असून ऊर्जा क्षेत्रावर सुरू असलेल्या हल्ल्यामुळे जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशापैकी एक असलेल्या रशियामध्येच इंधन टंचाईची वेळ आली आहे. दुसऱ्या बाजूला सुरक्षित गुंतवणुकीचे प्रतीक मानले जाणारे सोनं आणि चांदी सलग चौथ्या महिन्यात घसरणीच्या मार्गावर आहे. भारतातही सोन्याच्या बाजारात मोठा बदल पाहायला मिळत असून विक्रमी प्रमाणात लोक जुनं सोनं विकून नवीन दागिने बनवत आहेत. त्याचवेळी टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या वाढत्या किमतीमुळे अन्न महागाई पुन्हा डोके वर काढत आहे. तर भारतीय शेअर बाजारात दिवसभराच्या चढ उतारांनी गुंतवणूकदारांची धडधड वाढवली आहे. तर सुरुवात करूया अशा बातमीने जी सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. या युद्धामध्ये हजारो सैनिकांचा मृत्यू, लाखो नागरिकांचे विस्थापन, शेकडो अब्ज डॉलर्सचे नुकसान आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे. सुरुवातीच्या काळात रणगाडे, क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले हे या युद्धाचे प्रमुख स्वरूप होते. मात्र आता युद्धाची व्याख्याच पूर्णपणे बदलत चालली आहे. शत्रूच्या सैन्याला लक्ष्य करण्यापेक्षा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर, ऊर्जा क्षेत्रावर आणि पुरवठा साखळीवर हल्ले करून त्यांना कमकुवत करण्याची नवी रणनीती युक्रेनने स्वीकारली आहे आणि त्याचा परिणाम देखील आता प्रत्यक्षपणे दिसू लागला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी प्रथमच सार्वजनिकपणे मान्य केलं आहे की युक्रेनच्या सातत्यपूर्ण ड्रोन हल्ल्यामुळे देशातील काही भागांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही कबुली स्वतःमध्येच अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण गेल्या 4 वर्षापासून रशियाकडून युद्धातील नुकसान कमी दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू होता. युक्रेन गेल्या 40 दिवसांपासून रशियातील तेल शुद्धीकरण प्रकल्प, इंधन साठवण केंद्र, पाईपलाईन, ऊर्जा पुरवठा केंद्र आणि लष्करी इंधन डेपोवर त्यांच्यावर अत्यंत अचूक ड्रोन हल्ले करत आहेत. हे हल्ले केवळ सीमावर्ती भागापुरते मर्यादित राहिले नाही. हजारो किलोमीटर अंतर पार करणाऱ्या लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे रशिया अंतर्गत भागातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांना देखील सध्या लक्ष्य करत आहे. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या हल्ल्यामुळे रशियाच्या एकूण तेल शुद्धीकरण क्षमतेपैकी जवळपास 25% क्षमता बाधित झाली आहे. दररोज सुमारे 5.5 ते 6 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया करणाऱ्या रशियासाठी हा अत्यंत मोठा धक्का मानला जातो. परिणामी देशांतर्गत इंधन पुरवठ्यात सुमारे 15% कमतरता निर्माण झाली असून त्याचा परिणाम वाहतूक, उद्योग, शेती आणि लष्कर या सर्व क्षेत्रांवर होऊ लागला आहे. रशियातील अनेक भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या विक्रीवर निर्बंध लागू करण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल 56 प्रदेशांमध्ये इंधन वितरणावर नियंत्रण लावण्यात आले आहे. काही शहरांमध्ये खाजगी वाहनांना मर्यादित प्रमाणातच इंधन दिले जात आहे. काही ठिकाणी दररोज ठराविक लिटरपेक्षा जास्त पेट्रोल मिळत आहे. अनेक पेट्रोल पंपावर स्टॉक संपला असे फलक लावण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना 2 ते 3 तास रांगेत उभे राहून पेट्रोल आणि डिझेल प्राप्त करावा लागत आहे. रशियाच्या ताब्यातील क्रिमिया, सेवस्लिया, रोस्तोव ऑन डॉन, दक्षिण रशिया तसेच सायबेरियातील काही भागांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर असल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवा कमी करण्यात आल्या असून व्यापारी वाहनांना देखील इंधन मर्यादित दिले जात आहे. याचा परिणाम माल वाहतुकीवर होत असून परिणामी पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अधिकृत रेशनिंग नसले तरी प्रत्यक्ष परिस्थितीत वेगळी दिसत आहे. सरकारी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा दिसत आहे. खाजगी पेट्रोल पंपांनी मात्र संधी साधत इंधनाच्या किमतीत 10% अधिकची वाढ केली आहे. काही भागांमध्ये पेट्रोलचा दर हा 80 रुबल प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास खर्च वाढत असून महागाईचा दबाव देखील निर्माण झाला आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. दररोज सुमारे 9 ते 10 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन रशियामध्ये होते आणि याच देशात इंधन टंचाई निर्माण होणे हे अत्यंत मोठी बाब मानली जाते, कारण युद्धाच्या काळात लष्करासाठी इंधन पुरवठा अखंड सुरू ठेवणे ही कोणत्याही देशाची सर्वात मोठी प्राथमिकता असते. आता त्याच पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युक्रेनने वापरलेले लांब पल्ल्याचे ड्रोन हे अत्याधुनिक युद्धातील नवे शस्त्र ठरत आहे. हे ड्रोन तब्बल 1,500 ते 3,500 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर अचूक हल्ले करू शकतात. यामुळे महत्त्वाच्या तेल शुद्धी केंद्रावर अशाच ड्रोनद्वारे हल्ले करण्यात येत आहे.
काही ठिकाणी मोठमोठ्या रिफायनऱ्या पूर्णपणे बंद पडल्या, तर काही ठिकाणी लागलेल्या आगी विझवण्यासाठी अनेक दिवस लागत आहेत. कोट्यावधी डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. युद्धाच्या सुरुवातीला अनेक लष्करी विश्लेषकांचं मत होतं की रशियाची आर्थिक ताकद आणि ऊर्जा क्षेत्र युक्रेनसाठी सर्वात मोठं आव्हान ठरेल. मात्र आज परिस्थिती उलटी झालेली दिसत आहे. युक्रेनने रणांगणापेक्षा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला करण्याची रणनीती स्वीकारली असून ती प्रभावी ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. रशियन सरकार देखील आता परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करत आहे. इंधन संकटावर मात करण्यासाठी 2013 मध्ये बंदी घालण्यात आलेल्या युरो 2 दर्जाच्या इंधनाचे उत्पादन आणि आयात पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. हे इंधन पर्यावरणासाठी अधिक प्रदूषणकारक आणि लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. या इंधनामध्ये सल्फरचे प्रमाण सर्वाधिक असतं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना रशियावर जोरदार टीका केली. ऊर्जा महासत्ता म्हणवणाऱ्या देशात नागरिकांना पेट्रोलसाठी रांगेत उभं राहावे लागत आहे असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली. त्यांच्या मते युक्रेनचे हल्ले हे नागरिकांवर नसून युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जा आणि लष्करी सुविधांवर आहेत. यामुळे रशियाच्या युद्धक्षमता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते आधुनिक युद्धाचा चेहरा मोहरा हा पूर्णपणे बदलला आहे. पूर्वी रणांगणावर हजारो सैनिक आणि शेकडो रणगाडे महत्त्वाचे मानले जात होते आणि आता काही लाख डॉलर्सच्या किमतीच्या ड्रोनद्वारे अब्जावधी डॉलर्सची पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यातील युद्धाचे स्वरूप आणखी वेगळे असणार असे स्पष्ट दिसत आहे. रशियातील या इंधनाच्या संकटाचा परिणाम केवळ त्या देशापुरता मर्यादित राहणार नाही. जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा निर्यातदारापैकी एक असलेल्या रशियामध्ये उत्पादन आणि शुद्धीकरण या प्रक्रियेवरती परिणाम झाल्यास जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात देखील मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते. याचा परिणाम पेट्रोल, डिझेल, विमान इंधन, वाहतूक खर्च आणि महागाईवर देखील होऊ शकतो. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार आणि ऊर्जा क्षेत्र या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आणि या युद्धाच्या घडामोडीचा परिणाम सर्वप्रथम कुठे दिसतो तर तो जागतिक कमोडिटी बाजारात. कारण भूराजकीय तणाव वाढला की गुंतवणूकदारांचा कल हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतो. मात्र यावेळी चित्र थोडे वेगळे आहे. सुरक्षित गुंतवणुकीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सोन्याला मोठ्या घसरणीचा सामना करावा लागत आहे. आता पाहूया सराफा बाजारातील ही मोठी घडामोड. जागतिक सराफा बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली घसरण 30 जून रोजी देखील कायम राहिली. सोनं आणि चांदी सलग चौथ्या महिन्यात देखील मासिक घसरण नोंदवण्याच्या मार्गावर आहेत. काही महिन्यांपूर्वी विक्रमी उंची गाठणाऱ्या सोन्याने आता मात्र गुंतवणूकदारांची मोठी निराशा केली आहे. युद्ध, भूराजकीय तणाव आणि जागतिक अनिश्चितता वाढत असताना देखील सोन्याला अपेक्षित आधार मिळाला नाही. उलट मजबूत होत असलेले अमेरिकन डॉलर, वाढते रोखे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर ठेवले जाण्याच्या संकेतामुळे सोन्यावर सातत्याने विक्रीचा दबाव वाढताना दिसत आहे. सामान्यतः जगात अनिश्चितता निर्माण झाली की गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्याकडे वळवतात, कारण सोने हे सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढल्यामुळे डॉलरमध्ये गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्याची गुंतवणूक कमी करून डॉलर आणि अमेरिकन बॉन्डकडे आपला मोर्चा वळवला आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर देखील पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पोर्ट गोल्डचा भाव हा मोठ्या प्रमाणात घसरला असून जून महिन्यात सोन्याच्या किमतीत सुमारे 12% अधिकची घसरण पाहायला मिळाली. ही घसरण गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठ्या मासिक घसरणीपैकी एक मानली जाते. याचबरोबर चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण नोंदवण्यात आली. औद्योगिक मागणीत अपेक्षित वाढ न झाल्याने चांदीवरती विक्रीचा दबाव हा कायम राहिला. प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूमध्ये देखील घसरणीचा कल हा कायम असून संपूर्ण बुलियन बाजार सध्या दबावाखाली असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र प्रत्येक घसरण काहींसाठी संधी देखील ठरते. दीर्घकालीन गुंतवणूकदार या घसरणीकडे स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी म्हणून पाहत आहे. अनेक आर्थिक सल्लागारांचं मत आहे की अल्पकालीन चढ उताराकडे दुर्लक्ष करून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला परतावा हा मिळू शकतो. मात्र अल्पकालीन व्यापारासाठी ही परिस्थिती अत्यंत अस्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या घसरणीमुळे आणखी एक वेगळी आणि अत्यंत महत्त्वाची घडामोड भारतात पाहायला मिळत आहे. ज्या सोन्याला भारतीय कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या संपत्ती, सुरक्षितता आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जात होते, ते सोने आता मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाजारात येऊ लागलं आहे.
भारतीयांच्या घरात साठवून ठेवलेले जुने सोने विकण्याचा ट्रेंड यंदा विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं दिसून येत आहे. गेल्या अवघ्या 3 महिन्यात देशभरात तब्बल 50 टन म्हणजेच 50,000 किलो जुनं सोनं विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 43% अधिक असल्याचं सांगितलं जातं. हा आकडा केवळ सराफा बाजारासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जातो. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2026 या तिमाहीत जुना सोन्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर सोन्याच्या दरात सुरू झालेली घसरण. काही महिन्यांपूर्वी प्रति 10 ग्राम सोन्याचा भाव हा जवळपास 1,80,000 रुपयापर्यंत पोहोचला होता. मात्र आता तो सुमारे 1,40,000 ते 1,44,000 रुपयांच्या आसपास आहे. अनेक बाजार विश्लेषकांच्या मते जर जागतिक परिस्थिती अशीच राहिली तर सोन्याचा भाव हा आणखी खाली येऊन 1,20,000 रुपयापर्यंत पोहोचू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन अनेक गुंतवणूकदारांनी योग्य वेळी नफा सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे जुने सोनं आणि दागिने, बिस्किटे आणि इतर सोन्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल दिसून येत आहे. पूर्वी घरात पडून असलेले सोने हे निष्क्रिय मालमत्ता मानले जात होते. मात्र आता अनेक कुटुंब त्या सोन्याचे रूपांतर रोख रकमेमध्ये करून शिक्षण, व्यवसाय, घर खर्च, कर्जफेड आणि इतर गुंतवणुकीसाठी त्याचा वापर करत आहेत. म्हणजे सोने ही केवळ भावनिक संपत्ती न राहता आर्थिक मालमत्ता म्हणून वापरण्याची मानसिकता वाढताना दिसत आहे. देशभरातील जुने सोने खरेदी करणाऱ्या कंपन्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढली आहे. काही संघटित कंपन्यांनी जुनं सोनं हे खरेदीत जवळपास 40% वाढ झाल्याचा दावा केला आहे. यामुळे गोल्ड रिसायकलिंग उद्योगाला देखील मोठी चालना मिळाली आहे. ग्राहकांकडून विकत घेतलेले सोने शुद्ध करून पुन्हा 24 कॅरेट सोन्यात रूपांतरित केले जात आहे. त्यापासून नवीन दागिने तयार केले जात आहेत. एकीकडे सोने विकून लोक आर्थिक निर्णय घेत आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरांचे बजेट बिघडवणारी आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. कारण आता अन्न महागाई पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. टमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या वाढत्या किमतीमुळे सामान्याच्या खिशावर भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील अन्न महागाई पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे टमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या वाढत्या किमती. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात या 3 भाज्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यांच्या दरातील वाढ हे थेट प्रत्येक कुटुंबाच्या मासिक बजेटवर परिणाम करतो. गेल्या काही आठवड्यांमध्ये टोमॅटोच्या किरकोळ किमतीत तब्बल 18% वाढ झाली असून कांद्याच्या दरात 11% वाढ ही नोंदवण्यात आली. बटाट्याच्या किमतीमध्ये देखील वाढीचा कल हा कायम आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या 3 भाज्यांच्या किमतीमध्ये 1.75% इतकी वाढ झाली असून ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या 3 भाज्यांच्या ग्राहक किंमत निर्देशांकात मिळून 1.75% इतका वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या किमतीतील वाढ ही प्रत्येक महागाईचा आकडा वर नेण्यास कारणीभूत ठरू शकते. यंदा मान्सून अनेक भागांमध्ये असमान राहिला. काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले तर काही भागांमध्ये अपेक्षित पावसाअभावी उत्पादन घटले. त्याचवेळी वाहतूक खर्च, इंधनाच्या किमतीतील चढ उतार, साठवणुकीतील अडचणी आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे बाजारात भाज्यांचा पुरवठा कमी झाला. मागणी कायम असताना देखील पुरवठा घटल्यामुळे किमती झपाट्याने वाढू लागल्या आहेत. विशेषतः टमॅटो आणि कांदा हे भारतीय स्वयंपाकघरांचे अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्यांच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम फक्त किराणा बिलावर होत नाही तर हॉटेल, उपहारगृह, कॅटरिंग व्यवसाय, रेडी टू ईट उद्योग आणि लहान खाद्य व्यवसाय यांच्यावर देखील होतो. अनेक रेस्टॉरंटचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे मेन्यूच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत. परिणामी महागाईचा परिणाम ग्राहकांपर्यंत अनेक स्तरावर पोहोचत आहे. सरकारकडून देखील या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आवश्यक त्या ठिकाणी साठेबाजारी पुरवठा साखळी सुरक्षित करण्यावरती भर देण्यात येत आहे. पुढील काही आठवड्यात नव्या पिकांची आवक वाढली तर किमती काही प्रमाणात कमी होऊ शकतात. मात्र तोपर्यंत सामान्य नागरिकांना वाढलेल्या खर्चाचा सामना करावा लागणार आहे. आणि महागाई, जागतिक युद्ध, कमोडिटी बाजारातील चढ उतार याचा सर्वात वेगाने परिणाम दिसतो तो शेअर बाजारात. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास, जागतिक संकेत आणि व्याजदर आणि परदेशी गुंतवणूक या सर्व गोष्टींचा परिणाम आज व्यवहारात दिसून आला. 30 जूनच्या व्यवहाराची सुरुवात अत्यंत सकारात्मक झाली.
आशियाई बाजारात मिळालेल्या चांगल्या संकेतामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणासह उघडले. वाहन, बँकिंग आणि निवडक ब्लूचिप कंपन्यांच्या समभागामध्ये जोरदार खरेदी झाली. त्यामुळे सेन्सेक्सची सुरुवात ही 200 पेक्षा अधिक अंकांची झाली. निफ्टी 50ने देखील पुन्हा एकदा 24,000चा टप्पा ओलांडला. मारुती सुझुकी आणि काही खाजगी बँका आणि वित्तीय क्षेत्रातील समभागामध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. परदेशी गुंतवणूकदारांकडून देखील सुरुवातीला खरेदीचा कल हा दिसून आला. यामुळे अनेक गुंतवणूकदारांकडून बाजारात दिवसभर तेजी राहील असा अंदाज व्यक्त केला गेला. मात्र दुपारनंतर संपूर्ण चित्र बदललं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे अमेरिकेतील व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहू शकतात. या गोष्टीमुळे IT कंपन्यांच्या भविष्यातील उत्पन्नावर दबाव येण्याची भीती निर्माण झाल्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्स यांच्यामध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवसा अखेर सेन्सेक्स सुमारे 0.16% घसरणीसह 76,608 अंकावर व्यवहार करत होता, तर निफ्टी 50चा निर्देशांक 0.22% घसरणीसह काम करत होता. मोठ्या कंपन्यांमध्ये विक्री दिसून असली तरी मिड कॅप निर्देशांक जवळपास स्थिर राहिला आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या व्यवहारामध्ये देखील मोठे बदल दिसून आले. यावरून बाजारात निवडक खरेदी सुरू असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलं. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या घडामोडीसह, नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.